अयोध्येतल्या राम मंदिरावर भगवा ध्वज। पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजारोहण। देशातला मंदिरावरचा सर्वात उंच ध्वज। अयोध्येचं राम मंदिर आता सर्वार्थानं पूर्ण झालंय। विवाह पंचमीच्या उत्सवानिमित्त रामलल्लाच्या शिखरावर ध्वजारोहण संपन्न झालंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांनी एकत्रितपणे नमस्काराच्या आकारातील चिन्ह फिरवून भगवा ध्वज आरोहित केला। बरोबर ठरलेल्या मुहूर्तावर म्हणजे 11:50 ध्वजारोहण करण्यात आलंय। यावेळी मोदींनी देशवासियांना संबोधून ध्वजाबाबतच्या आपल्या भावना व्यक्त केल्या। ये धर्म ध्वजा केवल एक ध्वजा नहीं, ये भारतीय सभ्यता के पुनर्जागरण का ध्वज है। या ध्वजाचं काय वैशिष्ट्य आहे पाहूया। शिखरावरील ध्वज खराब होऊ नये यासाठी पॅराशूट फॅब्रिक आणि रेशमाच्या धाग्यांपासून ध्वजाची निर्मिती करण्यात आली आहे। हा ध्वज 22 फूट लांब आणि 11 फूट रुंद असेल। मंदिराच्या शिखरावर 42 फूट उंच ध्वजस्तंभावर हा ध्वज फडकावण्यात आलाय। ध्वजस्तंभ 360 अंश फिरणाऱ्या चेंबरवर बसवण्यात आलाय। या ध्वजावर ओम, सूर्य आणि कोविदार म्हणजेच कांचन वृक्ष अशी 3 चिन्ह आहेत। या समारोहासाठी देशभरातून 8000 निमंत्रितांना अयोध्येत आमंत्रण देण्यात आलं होतं। मोदींनी ध्वजारोहणापूर्वी अयोध्येच्या मंदिरासमोरील राजमार्गावरून रोड शो केला। त्यानंतर मोदींच्या हस्ते मंदिरावरचा भगवा ध्वज फडकवण्यात आला। त्यामुळे रामभक्तांसाठी हा दिवस ऐतिहासिक ठरलाय। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।